सिद्धेश्वर तलावातील पाणी केळी तलावामध्ये उपसा करून टाका या संदर्भाचे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले। सदरील निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांनी स्वीकारले। केळी तलावातील पाण्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो, परंतु या केळी तलावात पाण्याचा साठा फक्त डिसेंबर जानेवारीपर्यंत राहतो। त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व सोर्स फेब्रुवारीपासून पावसाळा लागेपर्यंत कोरडे पडतात। त्यामुळे केळी तलावावर अवलंबून असणारे 25 गाव ओसाड होत आहेत। पारडी, सावळी खुर्द, केळी, केळीतांडा, येळी, उंडेगाव, हिवरखेडा, रामेश्वर, दोडगाव, लांडाळा, उखळी, चिंचोली, निळोबा, साळणा, आणखळी, गोजेगाव, जलालपूर, देवसडी वाडी आदी गावांमध्ये भीषण पाणी टंचाई होत असून नागरिकांना, जनावरांना व शेती अभावी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। त्यामुळे गावातील पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी केळी तलावामध्ये पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे। फेब्रुवारी ते पावसाळा चांगला होईपर्यंत सिद्धेश्वर तलावातील पाणी उपसा करून केळी तलावामध्ये टाकणे आवश्यक आहे। केळी तलावामध्ये पाणी टाकण्यासंबंधी तात्काळ योजना तयार करावी, जेणेकरून या तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल व या परिसरातील शेती सिंचनाखाली येईल। या निवेदनाची तात्काळ दखल घेतली नाही तर मोजे गोळेगाव येथील कॅनलमध्ये 11 मे रोजी जलसमाधी घेणार असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या निवेदनावर एकनाथ नागरे, विठ्ठल सांगळे, गंगाराम घुगे, अमोल सांगळे, विलास आगाव, विठ्ठल सांगळे, बालाजी सांगळे, संतोष मोरके, भास्कर आगाव, रामप्रसाद आगाव, नितीन आगाव, सचिन आगाव, रानोजी घुगे, राहुल नागरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। पारडी तालुका औंढा सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी तलावात आले तर 4,000 शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटून जाईल आणि हा जर प्रश्न मिटला तर आमच्या येणाऱ्या पिढ्या सुगलाम होतील आणि शेतकऱ्याचं जीवनमान एकदम चांगल्या प्रकारे जगतील आणि आमचा पाण्याचा प्रश्न 25 गावचा 25 ते 20 गावचा आमचा पाण्याचा प्रश्न कायम मिटून जाईल। तात्काळ पाटबंधारे विभाग आणि लवकरात लवकर याच्याकडं मार्गी लावा एवढी विनंती करतो। आज आम्ही औंढा तहसीलदार साहेबाला आपल्या सिद्धेश्वर धरणाच्या बाबत केळीच्या धरणामध्ये पाणी सोडण्याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा मागणी केलेली आहे की सिद्धेश्वरचं पाणी जर आमच्या केळीच्या तळ्यामध्ये जर आलं तर 30 गावचे आमचा प्रश्न सुटून जाईल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न होणार नाही गांभीर्याने। त्याच्यानंतर काही जनावरं असतील, शेतकरी आत्महत्या होणार नाही, कारण हे जर पाणी या तळ्यामध्ये जर आलं तर भविष्यात आमच्या शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही आणि शेतकरी बागायतदार होईल। याची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घ्यावी आणि सर्व शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी। ही जर नसतं दखल घेतली कोणी तर आम्ही येणाऱ्या काळात सर्व शेतकरी घेऊन आम्ही आंदोलन करू आणि आत्मदहनसुद्धा करण्याचा प्रयत्न करू। याची दक्षता या शासनाने घ्यावी ही एक शासनाला महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे।